पानी की समस्या को लेकर भूमिपुत्र ब्रिगेड का मजीप्रा को निवेदन। महाराष्ट्र में बल्लारपुर की ओर से डॉक्टर अभिलाषा गावतुरे के नेतृत्व में शुक्रवार 20 दिसंबर को पानी की मुख्य समस्याओं को लेकर उप विभागीय कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बल्लारपुर को एक निवेदन दिया गया। शहर में नलों में गंदा पानी आने से लोगों का स्वास्थ्य खराब हो रहा है, इसलिए पानी को शुद्ध कर आपूर्ति की जाए। 15 यूनिट नल बिल चार्ज 300 रूपए से बढ़ाकर 100 रूपए किया जाए तथा यूनिट चार्ज 10 रूपए प्रति यूनिट किया जाए। बल्लारपुर शहर में 2 साल पहले हर घर में नए मीटर लगाए गए थे, लेकिन कई घरों में मीटर खराब पाए गए, इसलिए उन्हें 616 रूपए का बिल भेजा गया है, जिसे घटाकर 210 रूपए किया जाना चाहिए। कई पुराने नल कनेक्शन बंद होने के बावजूद उपभोक्ताओं को नल के बिल भेजे जा रहे हैं, उन बिलों को माफ किया जाना चाहिए। नए कनेक्शन के लिए 3500 रूपए वसूलना तथा उपभोक्ताओं से नल पाइपलाइन मीटर के लिए अलग से चार्ज वसूलना तुरंत बंद किया जाए तथा नया कनेक्शन 500 रूपए में दिया जाए। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण की ओर से कनेक्शन कटवाने या कनेक्शन के लिए आने वाले लोगों से कई साल पहले की डिमांड कॉपी मांगी जाती है। विभाग के पास रिकॉर्ड होने के बावजूद भी लोगों को परेशान न करे और बिना किसी शुल्क के नल कनेक्शन दे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण को इन सवालों पर जल्द से जल्द निर्णय लेना चाहिए, अन्यथा भूमिपुत्र ब्रिगेड ने आंदोलन की चेतावनी दी है। बल्लारपुर भूमिपुत्र ब्रिगेड की डॉक्टर अभिलाषा गावतुरे, ताहिर हुसैन, साजिद शेख, अतीक शेख, अमोल वर्मा, बशीर खान, यासिर, शुभम, सिराज शेख, शाहिद खान, रागिनी, सानिका, लता नागौसे, पूजा मोहल्ले उपस्थित थे। चंद्रपुर लाइव 24 महाराष्ट्र के चंद्रपुर जिले से संजय गुगलोत, ब्युरो चीफ की रिपोर्ट। आज भूमिपुत्र ब्रिगेडच्या वतीने बल्लारशामधील जनता ही जीवन प्राधिकरणाच्या सहाय्यक अभियंत्यांना भेटली आणि अनेक मुद्द्यांना घेऊन पाण्याच्या विषयाला घेऊन महिला इथले आणि इथली जनता त्रस्त आहे, त्यांच्यामध्ये आक्रोश आहे की पाण्यासारखी वस्तू ही चैनीची वस्तू नाही, अतिशय गरजेची वस्तू आहे आणि ही गरजेची वस्तू जरी ही गरजेची वस्तू पण सुद्धा आपण लोकांना देऊ शकलो नाही अगदी माफक दरामध्ये किंवा फ्री मध्ये। आणि गोरगरीब जनता राहते इथे, एका हातावर कमवून एका हातावर खाणारी जनता राहते, अशा लोकांना जर पाण्यासारखी वस्तू देऊ शकले नाही आणि ज्याच्याशी लोकांचं स्वास्थ्य निगडीत आहे आणि त्यांचं आयुष्य निगडीत आहे, अशा पाणी असं पाणी आपण देऊ शकलो नाही, तर मला वाटतं हे अपयश आहे सरकारचं आणि सरकार याबद्दल बल्लारशामध्ये अपयशी ठरलेली आहे। विकासाच्या अनेक बाता मारायच्या पण सध्या पाणी देता आलं नाही, तर मला वाटतं की शासनाला परत स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि म्हणून हे मुद्दे घेऊन आलोय की अतिशय माफक दरात त्यांना पाणी मिळालं पाहिजे आणि ज्यांना जे पैशाने घेऊ शकत नाही त्यांना मोफत मिळालं पाहिजे आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे। त्यांचे कनेक्शन खराब आहे, त्यांचे कनेक्शन काढून घेतले पाहिजे त्यांना आणि त्यांना नवीन कनेक्शन दिले पाहिजे, तेही अतिशय माफक दरात दिले पाहिजे आणि त्यांचे जे बिल आलेले अतिशय वाढून ह्या सगळ्यावर विचार सरकारने करायला पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी हे जीवन आहे आणि त्यांनी इथल्या व्यक्तींना जीवन दिलं पाहिजे, आयुष्य दिलं पाहिजे, ही आमची छोटीशी अपेक्षा सरकारकडून आहे आणि लक्ष देतील ही अपेक्षा आहे आणि नाही दिलं तर एक तीव्र आंदोलन भूमिपुत्र ब्रिगेड करेल, हे सुद्धा मी या ठिकाणी सांगू इच्छितो। ऐसी अपडेट के लिए हमारे साथ बने रहिए, विज्ञापन के लिए संपर्क करें। धन्यवाद।